प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या खुनानंतर मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे करून काही अवयव नदीत फेकून उर्वरित मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सागर दादासो दडस यांनी बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी आपला भाऊ सतीश उर्फ आप्पा दादासो दडस हरवल्याची तक्रार दाखल केली होती। विडणी परिसरात शोध घेऊनही सतीशचा थांगपत्ता लागला नाही। दरम्यान सागर यांना त्यांच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली। लखन बुधवाले याचा फोन आला असून सतीश उर्फ आप्पा दडस याला लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांनी काठीने मारहाण करून दूर सोडून दिले आहे असं सांगण्यात आल्याचं समोर आलं। पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील मौजे सोमनथळी येथील सतीश उर्फ आप्पा दडस याचे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झालं होतं। या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले। यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबा माळ परिसरात आणण्यात आलं। मात्र पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकरवाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्घृण मारहाण करण्यात आली। या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचं तपासात उघड झालं। खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केले। मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात, मुंडके व पाय नीरा नदीत फेकून देण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला अशी कबुली संशयितांनी दिल्याचं सांगितलं जात आहे। या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेलाय। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।